आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच अतिशय धक्कादायक आणि अर्थातच लाजिरवाणी बातमी समोर येते। जालन्यामध्ये मुलीची छेड काढल्याप्रकरणी जाब विचारणाऱ्या तिच्या वडिलांनाच बेदम मारहाण करण्यात आली आहे। वडिलांनी विरोध केला त्यामुळे 9 जणांनी मिळून ही मारहाण केली आहे आणि अगदी समोरासमोर राहणाऱ्या आरोपींकडून मुलीची छेड काढल्याची घटना ही घडलेली होती। निधुना रोडवरच्या यमुना रेसिडेन्सीमध्ये ही घटना घडली आहे। आरोपी विरोधात चंदनजिरा पोलीस ठाण्यात मारहाण तसंच अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी पोलिसांनी वाळू तस्करीतील आरोपी असलेल्या सचिन पाठाडे आणि गणेश काकडे या 2 आरोपींना अटक केली आहे। मात्र इतर आरोपी फरार आहेत आणि या संपूर्ण घटनेमध्ये नातेवाईक सुद्धा सहभागी असल्याचं पाहायला मिळतंय। महिला सुद्धा या मारहाणीत सहभागी असल्याचं पाहायला मिळतंय। जर अशा पद्धतीने कोणी जाब विचारत असेल आणि म्हणून मारहाण होत असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे। मला असं वाटतं याच्यामध्ये 9 जणांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। चुकीच्या पद्धतीने असं गैरवर्तन करणाऱ्यांना कोणी पाठीशी घालणार नाही, यांच्यावर कडक कारवाई केली। पाठीशी घातलं जाणार नाही असं म्हटलं जातंय। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। लक्ष्मण सोळंकी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। लक्ष्मण, या प्रकरणामध्ये आता रुपाली चाकणकर यांचं म्हणणं आहे की कोणालाही सोडणार नाही, मात्र एकीकडे स्वतः खोतकरांशी आपण ज्या वेळेला बोललो त्यांचं थेट असं म्हणणं आहे की पोलीस सुद्धा यामध्ये अनेकदा सहभागी असतात। काय हा प्रकार? ही जी छेडछाडचा प्रकार आहे हा अनेक दिवसापासून सुरू असल्याचं आता मी या ज्या पीडित तरुणी आहे या पीडित तरुणीच्या बहिणी, छोटी जी बहीण आहे तिच्यासोबत सुद्धा या ठिकाणी मी आता चर्चा केलेली आहे। या तरुणांकडून अनेक दिवसापासून या ठिकाणी छेडछाड केल्या जात असल्याची तक्रार यांनी केलेली होती। 2 दिवसापूर्वी सुद्धा यांनी एक MLC सुद्धा दाखल केलेली होती, मात्र पोलिसांनी कुठल्याच प्रकारची दखल न घेतल्यामुळे हा काल प्रकार घडल्याचा या तरुणीचा आता या ठिकाणी आरोप आहे। कारण की आपण बघू शकतो की 8 ते 9 जण आणि त्यांच्यासोबत काही महिला यांनी सगळ्यांनी मिळून या कुटुंबावर हा हल्ला केलेला आहे। आताच जर आपल्याला जर बघितलं असेल तर या हल्ल्यामध्ये लाठा काठ्याबरोबरच चाकूचा सुद्धा वापर करण्यात आल्याचं समोर आलेलं आहे। कारण की या तरुणीला चाकू सुद्धा लागलेला आहे आणि त्या तरुणीवर आणि तिच्या वडिलांवर आता शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे। निश्चितपणे खोतकर जर म्हटले की यात पोलीस सहभागी असतील, जर राज्यकर्ते जर असं म्हणत असतील आणि कुटुंब सुद्धा 2 दिवसापूर्वी जर तक्रार देत असेल तर निश्चितपणे खोतकरांच्या वक्तव्याकडे पाहणं आपल्याला महत्वाचं ठरणार आहे। कारण की अनेक वेळा तक्रार करून सुद्धा या ठिकाणी जर त्यांची दखल घेतली जात नसेल आणि हल्ल्याच्या 1.5 तासानंतर पोलीस जर या घटनास्थळी दाखल होत असेल तर निश्चितपणे खोतकरांचं जे वक्तव्य आहे ते निश्चितपणे पोलिसांच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करणार आहे। नक्कीच लक्ष्मण, तुम्ही आमच्या सोबत राहाच। सध्या आपल्या सोबत माजी आमदार कैलास गोरंट्याल सुद्धा आहेत। कैलासजी, जालन्यामध्ये घडणारा हा तुमचा प्रकार काय म्हणायचं? एवढं अगदी उधळ माथ्यानं फिरतायत हे सगळे आरोपी, इतकी जोरदार मारहाण करतायत आणि त्यांना कशाचीही भीती दिसत नाहीये। बघा, या घटनेचा तुम्ही अगोदर निषेध करतो आणि पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की या आरोपीविरुद्ध कडक कारवाई केली पाहिजे। आणि हा काही नवीन प्रकार जालन्यात नाहीये। जालना एक स्टील सिटी म्हणून इथं मोठ्या प्रमाणे अपराधी लोक बाहेर गावचे येतात, गुंडागर्दी करतात आणि मी आता जे बघतोय की पोलीस प्रशासनाला जे काम करतात त्यात थोडा यश पण आलेलं आहे। कारण गावठी पिस्तूल बघण्याचा जे लोक ज्याच्याकडे गावठी पिस्तूल आहे पोलीस त्यांना फार मोठ्या प्रमाणात धरपकड करताय, म्हणून मी थोडा त्या पोलीस अधीक्षकांचा धन्यवाद व्यक्त करतो। पण इथे जालन्यात एक भूमाफिया फार मोठ्या प्रमाणात आहे। हे नवीन सरकार आल्यानंतर आतापर्यंत 50 व्यापारी लोक आणि ज्या लोकांची प्रॉपर्टी जालना शहराला आणि शहरात लागून असेल ते बोगस PR करून त्याच्यावर कब्जा करण्याचं काही काम करतात आणि त्याच्या मागे फार मोठे राजकीय लोक आहे। म्हणून हे लोकांना आता असं वाटतंय की आपण आपली प्रॉपर्टी विकून जालना सोडून जावा अशी लोकांची मनस्थिती झालेली आहे। कैलासजी, तुम्हाला काही कल्पना आहे का? पोलिसांशी तुम्ही बोलला या प्रकरणात, हे नेमके कोण आहेत? राजकीय लागेबांधे काही आहेत का? त्याबद्दल सांगा जरा। मला जे माहित आहे की काही वाळू माफिया लोकांनी हा मारहाण केलेली आहे आणि त्याबद्दल अॅट्रॉसिटीचा पण गुन्हा दाखल करायला काही लोक अटक झाले आणि बाकी राहिलेले पण लवकर अटक होणार आहे। ठीक आहे, मारामारीची घटनेचा मी निषेध करतो, पण जालन्यात जे भूमाफिया फार मोठ्या प्रमाणात जे झालाय त्याच्याबद्दल पोलीस प्रशासन असं म्हणतंय की हा सिव्हिल मॅटर आहे, आम्ही काही करू शकत नाही, म्हणून भूमाफिया लोकांचा मनोधैर्य वाढलेला आहे। त्याबद्दल सरकारने काही ना काही केलं पाहिजे। यासाठी मी सन्माननीय देवेंद्रजी यांना भेटणार आहे आणि जालन्याच्या लोकांना
जे स्थलांतरच्या दिशेने चालले त्याला कुठं ना कुठं आपल्याला थांबायला पाहिजे. पण कैलासजी, तुम्ही जसं सांगताय की भूमाफिया इतके मोठ्या प्रमाणात बोकाळलेत, कोण त्यांच्या मागे, कोणाचं राजकीय वरद हस्ते त्यांच्या मागे? आता मी जे बोललो त्याचा अर्थ आपण करून घ्या, कारण त्या जे राजकीय नेते आहेत त्यांच्यावर पण आरोप झालेले आहेत, त्यांच्या नावासहित काही लोकांनी आरोप केलेले आहे आणि त्यांच्या प्रॉपर्ट्या बद्दल विधानसभेत पण काही लोकांनी बोलले, ते चुकीच आहे. मी नाव सांगत नाही, पण ही घटना नाव घ्या ना तुम्ही प्रमाणात कैलासजी. हे बघा, मी नाव आता हे बघा, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की यापूर्वी मी त्या लोकांनी डायरेक्ट टीव्हीच्या माध्यमातून बोललेलं आहे की भूमाफिया कोण आहे. आणि गरीब गरीब लहान, आता लंके म्हणून माझे सर होते बिचारा, ब्राह्मण समाजाचा, त्याच्या 5 एकरवर अतिक्रमण केले या लोकांनी. अग्नोत्री म्हणून आहे त्याच्यावर अतिक्रमण केले, आबळ म्हणून आहे त्याच्यावर अतिक्रमण केले. परवा एक देशमुख म्हणून पेट्रोल पंप आला आहे, तिथेही त्याच्या पेट्रोल पंपावर अतिक्रमण केले. म्हणजे आतापर्यंत 25 ते 50 गोष्टी झालेल्या आहेत. आता लोक कुठे जायचं हा फार मोठा प्रश्न आमच्या शहरात आहे. नाही, पण यामध्ये पोलिसांशी जेव्हा बोलणं होतं, पोलिसांचं काय म्हणणं आहे? पोलिसांवर पण दबाव कायम आहे? पोलीसचं म्हणणं आहे की हा सिव्हिल मॅटर असतो, आम्हाला काय अधिकार नाहीये. पण त्याचा फायदा हा लोक घेतात, बोगस PR कार्ड करून घुसतात हे लोक. आणि बोगस PR कार्ड बद्दल माझी तक्रार होती, ते एक पथक आलेलं, आतापर्यंत 5000 बोगस कार्ड त्यांनी रद्द केलेले आहे. पण हे जे माफिया, ज्यांना काही पॉलिटिकल लोकांचा सपोर्ट आहे, ते कोणाला घाबरत नाही. रात्री 1 वाजेपर्यंत तुमच्या घरी येऊन अतिक्रमण करून तुम्हाला घराबाहेर काढून देतात, अशी प्रकार आमच्या जालन्यात झालेले. पण एवढी बजबज माजली या संदर्भात बोलूयात. अंजली दमानिया सुद्धा आपल्या सोबत आहेत, हो, सामाजिक कार्यकर्त्या. अंजली दामानिया मॅडम पण आलेली आहे, पण काही प्रोग्रेस झाला नाही ना. या लोकांची हिंमत देखा. परवा त्या देशमुख म्हणून जे पेट्रोल पंप आले, पोलीस घेऊन त्याने तिथलं जे लोकांनी अतिक्रमण केलं, ज्याने त्याला हटवून दिलं आणि रात्री 2 वाजता पुन्हा अतिक्रमण केलं. ते अल्फते म्हणून कोणतं ग्रुप आहे, त्याला कोण पाठीशी घालतो हे जालन्याच्या लोकांना माहिती आहे. या लोकांची एवढी मस्ती आहे की त्यांचं अतिक्रमण पोलीस हटवून रात्री 2 वाजता पुन्हा बसतात. ते अशी घटना झालेली. मी तर तुमचे जे वार्ताहर लक्ष्मणराव त्यांना सांगतो, चला या, मी दाखवून देतो काय घटना आहे काय नाही. नाही, पण कैलासजी, इतकी बजबज माजली आहे आणि ही कधीपासून माजली? म्हणजे याच हे मी पडल्यानंतर, मी जेव्हा माझी आमदार झाल्यानंतर आतापर्यंत 8 महिन्यामध्ये हे फार मोठ्या प्रकारे चाललेले आहेत. बर, पण म्हणजे कोणाचा कोण शहराला लागून शहरात जे मोठी प्रॉपर्टी त्याच्यावर अतिक्रमण करणे ह्या लोकांचा धंदाच झालेला आहे. पण याच्यावरती तुम्ही जरी तक्रार केली तरी सुद्धा कारवाई व्हायला हवी खरं तर. याच्या विरोधात मी पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि मी सन्मान्य देवेंद्र फडणवीसचा वेळ पण घेणार आहे. ते मला म्हटलं की अधिवेशन नंतर त्यांचा मला भेट होणार, तेव्हा मी सविस्तर सांगणार आहे की भूमाफिया कोण आहे, काय करतात. बर, कैलासजी, तुमच्याशी बोलणार आहोत आणि अंजली दमानिया यांच्याशी सुद्धा बोलायचंय. लक्ष्मण यांच्याकडे मी जाते, आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. कारण ज्या पद्धतीनं हल्ला झालेला होता त्या घरापाशीच ते उभे आहेत आणि तिथे एक मुलगी त्यांच्याशी बोलतीये. नेमकी घडलेली घटना तिच्याकडनं ते जाणून घेत आहेत. लक्ष्मण, आपण बघू शकतो की काल जी घटना घडली होती, ज्या तरुणीची छेडछाड झाली होती, त्या तरुणीची छोटी जी बहीण आहे ती सुद्धा आपल्या सोबत आहे. दीदी, मला नेमकं काय सांगशील की कशा प्रकारे या ठिकाणी तुझ्यावर आणि तुझ्या बहिणीची छेड झाली आणि कशा प्रकारे या लोकांनी तुमच्यावर हल्ला केला? सर, त्यांना वाटते की आम्ही गरीब जातीचे आहोत, आम्ही चांभार आहोत आणि ते मराठा आहे. त्यांना असं वाटते की आम्ही कमी जातीचे आहोत, ते यांचं म्हणणं ऐकून घेऊ. पण असं नाहीये. आज आमच्या सोबत झालं, उद्या दुसऱ्यांसोबत बी असं होऊ शकतं. म्हणून त्यांनी आमच्यावर हल्ला केला आणि आम्हाला चामटे चुमटे वगैरे वगैरे शिव्या देत होते. त्यांना असं वाटते की आमची जात खूपच खाली आहे म्हणून ते आमच्या जातीला शिव्यादार केली. आणि हे कोणत्याच जातीला समज हे होणार नाही की आपल्या जातीला जर शिव्या वगैरे दिला तर. मला नेमकं हे सांग की छेडछाड कशी झाली होती, किती दिवसापासून तुमच्या सोबत छेडछाड केली जात होती, याची तुम्ही पोलिसांकडे तक्रार केली होती का? सर, 3 महिन्यापासून म्हणजे आमच्या मागे तो मुलगा लागलेला होता, पण पहिले वगैरे कधीच आम्ही पोलीस कंप्लेंट केलेली नव्हती. कारण की असं आम्ही सोडून दिला विषय, कशाला हे करायचं. कारण ते म्हणतात की तुम्ही कुठे पण जा, आम्ही कुणालाच भेट नाही, सगळे पोलीस वगैरे आमच्या ताब्यात आहे. मग असं थोडी ना चालतं सर. म्हणून 3 महिन्यापासून आम्ही तक्रार वगैरे काहीच केली नाही. मग परवा दिवशी आम्ही ना पोलीस कंप्लेंट केली. पोलीस सगळे इथं आले होते आणि ते म्हटले पण होते काहीच होणार नाही म्हणे, तुम्ही सगळे घरी जा म्हणे. मग त्या दिवशी काल सकाळी माझ्या पप्पाला वगैरे मारलं, आम्हाला वगैरे, मला म्हणजे माझ्या बहिणीला आणि मला छेडखानी केली त्यांनी घरात बसून. माझे पप्पा मदत आले तर माझ्या पप्पाला पण मारलं. मी काल ही जी घटना घडली त्यापूर्वी त्यांनी तू सोबत होती असंही कळतंय की तू सोबत असताना त्यांनी छेडखानी केली होती. नेमकी छेडखानी काय केली होती, कुठे केली होती, त्यानंतर तुम्ही पोलिसात गेला होता का? पोलीस त्यानंतर किती वेळाने या ठिकाणी आले?
सर आम्ही ना म्हणजे काल आम्ही माझी मम्मी ते कोणीच घरी नव्हतं तर आम्ही स्कूटी घेऊन चाललो होतो कारण आम्हाला भीती होती तर त्यांनी सगळ्यांनी मिळून आमची स्कूटी अडवली होती. त्यानंतर काय झालं? तुम्ही पोलिसात तक्रार केली होती का? पोलीस किती वेळानं या ठिकाणी आले? सर आम्ही पोलीस मध्ये पण कंप्लेंट केली होती पण 1-1.5 तासानंतर काल सगळं मॅटर घडल्याच्या नंतर पोलीस आली. आपल्यासोबत आणखी एक कुटुंबातील महिला आहे, त्या सुद्धा या ठिकाणी आहे. त्याही त्यावेळी या ठिकाणी होत्या. ताई, मला काय सांगाल की नेमकं त्यावेळेस काय झालं होतं, काय नेमकं प्रकार घडला होता? थोडस समोर या. सर मी संगीता गणेश पट्टे. त्यावेळेस मी इथेच हजर नव्हते, माझ्या मुली घरी होत्या. आम्ही शिवीगाळ करत असताना आम्ही सरळ पोलीस स्टेशनला निघून गेलो. पोलीस स्टेशनला निघून गेल्यानंतर आणखी 7-8 जणांनी इथे पैरा घालून उभे होते. त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला तिथे सांगितलं पण की आमच्या घराला ते पैरा घालत आहे, आमच्या मुलींना छेडखानी करत आहे. याच्यानंतर आम्ही काय करावं? त्याच्यानंतर 8-9 वाजता पोलीस आले. आम्ही 1 वाजता गेलो, त्याच्यानंतर 9 वाजता पोलीस इथे हजर झाली, रात्रीच्या 8-9 वाजता. म्हणजे तब्बल 4-5 तासाच्या नंतर. तरी ते म्हणून गेले की तुम्हाला काही होणार नाही, अगोदर म्हणून गेले असे काही होणार नाही, पण तरी सुद्धा ही तक्रार नोंदवून त्यांनी काही रिॲक्शन घेतलं नाही. त्याच्यामुळे त्यांनी दुसऱ्या दिवशी आणखीन घरात 8-10 जणांनी घरात घुसून पोरींना छेडखानी करून आणखीन आमचे माणूस मदत गेले असता त्यांना पण मारहाण केली की अडवले असता. मी पण आणि चमटे वगैरे केलं की तुम्ही चमटे बाहेर निघा, असं तसं शिवीगाळ करून उच्च जातीचे तुम्ही इथं राहू शकत नाही. आमचं पोलीस स्टेशन पण काही बिघडू शकत नाही. पोलीस स्टेशन आमच्या मला हातीचं हे आहे. सांगा की नेमकं काल जो प्रकार घडला त्यावेळेस किती जण होते, काय होते आणि कसा त्यांनी हल्ला केला होता? 6 महिला होत्या सर. 6 महिला होत्या. प्रथम त्या घराजवळ आल्या, म्हणलं की आम्हाला मुलीशी बोलायचंय. आणि एकदमच दरवाजा बंद करत होतो. दरवाजा बंद करताच 5-6 मुलं इथून बाहेरून आले सर. 5-6 मुलांनी काय केलं, मुलीला घरातच छेडखानी केली आणि छेडखानी करत बाहेर आणलं. तर आम्ही तिचे वडील आम्ही अडवायला गेलो की तुम्ही असं का करताय, आमचा काय गुन्हा आहे त्याच्यात. तर त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, इथं 5-6 जणांनी आमच्या माणसाला घरातून मारत बाहेरपर्यंत आणलं. परत 5-6 महिलांनी आमच्या मुलीला यांना दंडे, काही तलवार, बंदूक यांनी मारहाण केली. दंडे होते त्यांच्याकडे, तलवार होती, बंदूक होती आणि काहीतरी लोखंडी रॉड वगैरे 5-6 जणांजवळ होते. आणि स्त्रियांजवळ आपण बघू शकतो की काल जी घटना घडलेली आहे त्या घटनेमध्ये 5-6 महिला आणि 6 ते 7 मुलं असल्याचं सुद्धा आता या कुटुंबियाकडून सांगण्यात येत आहे. संपूर्ण प्रकार जर बघितला तर या ठिकाणी मुलीने सुद्धा सांगितलेलं आहे काल ते तक्रार केल्याच्या नंतर स्कूटीवर जात असताना सुद्धा यांना छेडखानी करण्यात आली होती. बरं, पण मग त्या ज्या महिला आहेत त्या महिलांपैकी कोणाला ताब्यात घेतलेलं आहे का पोलिसांनी, की केवळ दोघांनाच ताब्यात घेतलंय? नाही, अद्यापपर्यंत ह्या संपूर्ण प्रकरणात आता पोलीस पंचनामा करतायत. पोलिसांनी सुद्धा या ठिकाणी आता पंचनामा केलेला आहे, पण पोलिसांनी फक्त 2 आरोपींना या ठिकाणी ताब्यात घेतलेलं आहे. ते जर बघितलं तर या घरासमोरच त्या कुटुंबांचं घर आहे. संपूर्ण कुटुंब आता या ठिकाणून फरार झालेले आहे. त्या 6 महिला आणि ते जे तरुण होते ते सुद्धा या ठिकाणून फरार झालेले आहे. पोलिसांनी आता त्यांचा शोध सुरू केलेला आहे आणि आपण जर बघितलं तर या प्रकरणात आता अॅट्रॉसिटीचा सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यामुळे हा संपूर्ण प्रकार आता विभागीय पोलीस जे अधीक्षक आहेत त्यांच्याकडे ही चौकशी सुद्धा आता या ठिकाणी वर्ग करण्यात आलेली आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणात आपण जर बघितलं तर अद्यापर्यंत 2 जणांनाच अटक झालेली आहे. पण या जे आरोपी आहे या आरोपीमध्ये जो पटाडे आहे याच्यावर यापूर्वी सुद्धा वाळू माफियांचे आणि एक हाफ मर्डरचा गुन्हा सुद्धा दाखल असल्याची आता माहिती समोर येऊ लागलेली आहे. बरं, पण पोलिसांची जी भूमिका आहे त्यात काही संदिग्धता आढळतीये का? कशा पद्धतीनं गुन्हे दाखल होत आहेत आणि ज्या पद्धतीनं दिरंगाई झाली असं त्यांचं म्हणणं आहे, त्यावरती पोलिसांनी काही स्पष्टीकरण दिले का? आपण बघू शकतो की या जे परिवार आहे या परिवाराशी आपण ज्यावेळेस चर्चा केलेली आहे की हा संपूर्ण प्रकार 3 महिन्यापासून घडत असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. यापूर्वी सुद्धा त्यांनी तक्रार देण्याचा प्रयत्न केला होता, पण मध्यस्थी लोकांनी काहीतरी समज घालून हा प्रकार शांत केलेला होता. मात्र हे 3 दिवसापासून या मुलींची पुन्हा छेड काढली जात होती, कारण जो तरुण आहे या तरुणाकडून या मुलीची जी बहीण आहे जी जखमी झालेली आहे तिला लग्नाची सुद्धा मागणी त्या तरुणाने केलेली होती. आणि काल ही बहिणीसोबत स्कूटीवर जात असताना या तरुणाने पुन्हा छेडखानी केली आणि त्यातून हा वाद झाला आणि त्या वादानंतर त्या 6 महिलांनी इथे येऊन या तरुणीला
जी पीडित तरुणी आहे तिला बाहेर बोलवलं आणि त्यानंतर या तरुणांनी या ठिकाणी हल्ला केला. आपण जर संपूर्ण व्हिडिओ जर बघितला तर या तरुणासोबत महिला सुद्धा या कुटुंबावर हल्ला करताना आपल्याला दिसत आहे. कारण की या संपूर्ण जी घटना घडली त्यानंतर यांनी पोलिसांना संपर्क केला, मात्र त्या घटनेच्या अर्धा तासानंतर नक्कीच. या ठिकाणी त्यांची दखल घेण्यात आली आणि 1.5 तासानंतर या ठिकाणी पोलीस पोहोचले असा आरोप आता या कुटुंबियांनी केलेला आहे. प्रज्ञा, बरोबर. आता मी कैलासजी तुमच्याकडे येते आणि अंजली दमानियाजी तुमच्याकडे येते. सगळ्यात आधी अंजली दमानियाजी, हा संपूर्ण वादामध्ये हा नेमका वाद कशाचा आहे असा प्रश्न आता उपस्थित होतोय. कारण त्यांनी सांगितलं त्या पद्धतीनं जातीवाचक शिवीगाळ आहे, लग्नाची मागणी घातलेली आहे, छेडखानी सुद्धा आहे, भूमाफियांचं एक प्रकारे इथे बळ वाढत चाललेलं आहे. नेमका हा काय प्रकार म्हणायचा अंजलीजी? नाही, आता जे समोर येत आहे त्याच्यावरनं सरळ सरळ असंच दिसतंय की त्या मुलाला तिची तो छेड काढत होता. गेले 3 महिने हे सगळे प्रकार चालू होते आणि पुन्हा जेव्हा आता त्यांनी छेड काढली आणि घरचे वैतागले, घरच्यांनी जेव्हा आता मला वाटतं तिच्या वडिलांनी जेव्हा सांगितलं की असं करू नये, तेव्हा ही ज्या बायका आलेल्या 7-8 बायका, ज्या 6-7 बायका ते घेऊन आले होते, मला तर खरं विचारावं असं वाटतं त्या बायकांना, जर आपल्याला कुठूनही जर त्यांची माहिती मिळाली की त्या कोण होत्या, त्यांना काय सांगून त्यांनी तिथे आणलं होतं, की ती मुलीला आम्हाला मागणी घालायची म्हणून सांगितलं होतं का, मला ती आवडते म्हणून सांगितलं होतं का, बाबा यांनी आम्हाला काही त्रास दिला असं सांगितलं होतं. कारण जनरली जर कोणी छेड काढत असेल आणि जर तो भूमाफिया किंवा वाळू माफियापैकी एक असेल तर मला नाही वाटत की कुठल्या महिला तिथे जातील. आत्ताच्या घटकेला जी माहिती समोर येते की बाबा तिथे 6-7 महिला होत्या आणि त्यांनी त्या मुलीला बाहेर बोलवलं होतं, याच्यावरनं काय त्याच्या मागे आहे हे आधी जाणून घेणं गरजेचं आहे. हा कौटुंबिक वाद आहे आणि त्या घरातच राहत होत्या, घरातनं बाहेर आल्या होत्या, अगदी समोरासमोर घर आहेत त्यांची. बरोबर आहे, पण म्हणूनच आपल्याला ते विचारणं गरजेचं आहे. एवढंच नाही तर पोलिसांनी इतकी दिरंगाई का केली, म्हणजे हे कोणाची माणसं आहेत, तर मला वाटतं कैलासजी आता स्पष्टपणे बोलत नाहीयेत, पण कुठेतरी ही अर्जुन खोतकरांचीच लोक होती हे याच्यावरनं सरळ सरळ दिसतंय. आणि असंच एक प्रकरण याच्या आधी भूमाफियांचंच माझ्याकडे जालन्यातलंच आलं होतं. त्या संबंधात मी सीपी आणि जॉईंट सीपी एसपी आणि जॉईंट एसपी दोघांशीही बोलले होते. अर्जुन खोतकरांचीच माणसं होती, एक ग्राउंडची एरिया होती, तिथे त्यांना कब्जा करायचा होता. त्यामुळे हे आपल्याला परत परत घडताना जेव्हा दिसतंय तर सरळ आहे हे की ही माणसं ही जी राजकारण्यांनी ठेवलेली किंवा त्यांचे कार्यकर्ते किंवा त्यांची माफियाची माणसं असतात त्यांच्यावर पोलीस कारवाई करत नाहीत. आणि खरंच आहे, पोलीस स्टेशनला जाऊन जेव्हा सामान्य माणूस जातो त्याच्यावर कुठचीही ऍक्शन घेतली जात नाही, पोलीस बिलकुल कारवाई करत नाहीत. आणि याच्याचमुळे यांना ही जी बोलण्याची पद्धत आहे ना की पोलीस आमचं काहीच बिघडवू शकत नाही, ही जी त्यांच्यात ती जी गुरमी येते ना ती गुरमी त्याच्याचमुळे येते. हा राजकारण्यांचं त्यांना जे समर्थन असतं, जे पाठबळ असतं त्याच्याचमुळे हे होताना दिसतंय. तर मला आता मगाशी जसं मी तुमच्या फोनो रिॲक्शन वरही म्हटलं की मला आता एसपीशी पुन्हा एकदा बोलायचंय की अर्जुन खोतकरांचं रामायण जालन्यातनं आता हळूहळू निदान त्यांची दहशत संपली पाहिजे, तरच पुढे जरा तो जिल्हा सरळ होईल असं वाटतंय. नक्कीच मी यांच्या कैलासजींकडे जाते. कैलासजी, खोतकरांचं नाव तर त्यांनी सरळ सरळ घेतलंय की ह्या सगळ्या प्रकरणात त्यांचं कदाचित नाव असू शकतं किंवा त्यांचेच ते सगळे कार्यकर्ते असू शकतात. तुमच्याकडे आलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची काय आहे? चंदनजिरा जे पोलीस स्थानक आहे तिथून आलेली माहिती काय आहे आणि मुळात नेमकं हे प्रकरण आहे काय? म्हणजे अशा पद्धतीनं एकीकडे लग्नाची मागणी घालणं, पुन्हा एकीकडे जातीवाचक शिवीगाळ करणं आणि त्यात आपली एकीकडे गुरमी आहे ती दाखवून देणं, हे नेमकं काय म्हणायचं? सन्माननीय एसपी साहेबांना विचारलं, त्याने सरळ मला सांगितलं की कल्पित लोकांच्या विरोधात आम्ही एट्रॉसिटी आणि मारामारी आणि जे मारण झाल्यानंतर जे मेडिकल सर्टिफिकेट घेईल त्याच्या अनुसार त्या लोकांना आपण नॉन बेलेबल ऑफेन्स आम्ही दाखल करणार आणि शक्य झाला तर बाळू माफ्यांना आम्ही तडीपार करण्याची तयारी असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता प्रथमदर्शी आपण बघतो की एट्रॉसिटी तर दाखल झालेली आहे आणि पोलीस कारवाई करते, त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. मी अंजलीताई दामान्याचा पण धन्यवाद व्यक्त करतो, कारण त्यांच्यामुळं पोस्ट ऑफिस म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे पोस्ट ऑफिस होता तिथे काही भूमिवाफा लोकांनी सरळ शॉपिंग कॉम्प्लेक्स उभा केले
ते अंजली दामाने मॅडमने ते काढली. माझी ताईंना आणखीन एक विषय 1-2-3 सांगतो की सेंट्रल गव्हर्नमेंटचे आणखीन एक पाटबंधारे विभाग जे आपल्या महाराष्ट्राचा आहे, त्या अखत्यारीतला एक जगा जालना आणि औरंगाबाद रोडवर आहे. एकूण 10 ते 12 एकर आहे. ते कोठडी तिथं शिवसेनाचे एक नगरसेवक तिथं अतिक्रमण करून पाटी लावलेले आहेत. जर दामाने मॅडम आली तर मी ते दाखवू शकतो. त्याच्यानंतर फॉरेस्टची एक जगा आहे कन्यानगर, ते शहराला लागून 4 एकर आहे. त्याच्यावर शिवसेनेच्या नेत्याचा शिक्षक ज्याला 30,000 40,000 पगार बसतात, त्याच्या नावाने ते जगा हडपलेले आहे. असे जर बघितलं की कित्येक जगा सरकारी जमीन असेल, प्रायव्हेट लोकांचे असेल, शिक्षकाच्या जगा असेल, व्यापारी जगा असेल, असा हडप करण्याचा धंदा सरेआम चालू आहे. बरं कैलासजी, तुम्ही हा उल्लेख करताय खरंय, याच्यावरतीच आम्ही खोतकरांना सुद्धा थोड्या वेळापूर्वी विचारलं. त्यांचं सरळ असं म्हणणं आहे की आम्ही काय करू, अनेक पोलीस सुद्धा यामध्ये गुंतलेले आहेत, पोलीस स्वतः वाळू माफिया आहेत. काय उत्तर द्याल त्यांना? मी काय सांगतो, आता यांचे शिवसेना धनुष्यबाणाचे जे शिवसैनिक आहे, त्याचे नगरसेवकाने ते अतिक्रमण केलेलं आहे, त्याचा बोर्ड लावलेला आहे त्यांनी, ते पण पाटबंधारे विभागच आहे. यांचे जे शिक्षक आहे त्याच्या बायकोच्या नावाने याने फॉरेस्टची जमीन केलेली आहे. आता परवा एक सिल्लेवार म्हणून पान टपरीवाला आहे, त्याच्या जगावर अतिक्रमण केले. मी एसपीने सांगितलं, मग एसपीने ते खाली करून दिलं. आता मी तुम्हाला काय सांगू, रोज एक नवीन प्रकार आमच्या गावात चालू आहे. मी दामाने मॅडमला रिक्वेस्ट करतो, तुम्ही या, मी त्या पार्टी सहित तुम्हाला दाखवतो की कोण कुठं कुठं आहे, कोण कोण बसलेलं कुठं कुठं. नक्कीच. आणि सरकारी जमीन असेल, व्यापाऱ्यांची असेल, हडपसार भाग, कोणा घाबरायचं नाही, सरकार आपला आहे. आणि मी एक विशेष सांगतो मॅडम, या खोतकराने मागच्या विधानसभेत त्याने आबडचे 3-4 सर्वे नंबर सांगितले की बोगस आहे, पण एक सर्वे नंबर त्यांनी सांगितले नाही, कारण त्या एक सर्वेवर त्यांचा एक माणूस बसलेला आहे. तर मग तो सर्वे का सोडला? म्हणजे आबडचे 10 सर्वे असेल तर 10 पैकी आबडचा ते पण एक सर्वे. म्हणजे तुम्हाला लोकांची जमीन सस्यात पाहिजे म्हणून तुम्ही काय करता, द्या, नाहीतर आम्ही विधानसभेत आवाज उठवतो. असे प्रकार घडलेले आहे. मी तर तुमच्या हे आपले जे तुमचे आपले रिपोर्टर आहे लक्ष्मणराव, त्यांना माहित आहे जालन्यात काय चाललं काय नाही. मी तर सरळ सांगतो की चला माझ्यासोबत, मी दाखवतो ना कुठं कुठं हे लोक करतात. नक्कीच हा मुद्दा अशा पद्धतीनं समोर आलेला आहे की ज्याच्यामुळे सगळं जे आहे ते उघड होऊ शकतं. आणि म्हणतात ना की जेव्हा 100 अपराध होतात तेव्हाच एखादी घटना आहे जी ती समोर येऊ लागते आणि मग हळूहळू बिंग फुटायला सुरुवात होते. तसाच हा प्रकार म्हणावा लागेल. आणि तुम्ही म्हणताय तसं अशा जर आणखीन भूमाफिया असतील आणि त्यात इतक्या मोठ्या पद्धतीनं जर आमदारांचेच लोक सहभागी असतील तर कारवाई ही नक्कीच व्हायला हवी. कैलास गोरंट्यालजी, धन्यवाद आमच्याशी बोललात त्यासाठी. माझी तर शासनाला रिक्वेस्ट आहे, धुळ्यामध्ये एवढा मोठा प्रकरण घडला, SIT नेमणूक झाली, SITचे अधिकारी कोण आहे हे तर सांगा ना आम्हाला. की एवढे पैसे भेटतात, 3,000 तिथं सरकारी कागदात भेटतात, काही कारवाई होत नाही. म्हणजे काय करायचं माणसाने सांगा ना. म्हणजे हे शासन फक्त नावाला आहे का? देवेंद्र फडणवीस साहेब सांगतो की SIT नेमणूक करतो का, SIT कुठं आहे कुठं? म्हणजे तुम्ही शासन जर यांना पायगाळ, तुम्ही यांना ज्या कल्पित लोकांना जोपर्यंत तुम्ही त्यांना सजा देत नाहीत, पण हे काही घाबरणार नाही. आज मी तर माझ्यासारखा लक्ष घालणं खरं तर गरजेचं आहे, कारण गृह खात्याकडनंच होणारा हा अर्थातच दुर्लक्षितपणा आणि त्याच्यामुळे मॅडम आता त्याला 40 दिवस झाले ना, 40 दिवस होऊनही पण SIT नाहीये ना. काय करतात पोलीस? CDR तपासत नाही, काही करत नाही. नक्कीच हा मुद्दा आम्ही उपस्थित करणार आहोत आणि सध्या अधिवेशनही सुरू आहे आणि त्यामुळे हा मुद्दा नक्कीच उपस्थित केला जाईल. खूप खूप धन्यवाद कैलासजी आमच्याशी बोललात त्यासाठी. अंजली दमानेजी आमच्याशी बोललात त्यासाठी आपलेही आभार आणि धन्यवाद लक्ष्मण या संपूर्ण माहितीसाठी. तर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकी प्रतिक्रिया दिलेली होती तीही पाहूयात. रेसिडेन्सी या परिसरात शेजारी राहतात. त्यांचं बऱ्याच दिवसापासून असं किरकोळ वाद चालू होता. काल काहीतरी मुलीला छेडछाड केल्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद विकोपाला गेला आणि मारामारी झाली. तर ते फिर्यादी गणेश पट्टे यांना चांगलाच मार लागलेला आहे आणि त्यांच्या फिर्यादीवरून कलम 309 109 BNS आणि ॲट्रॉसिटी राईटच्या कलमानुसार गुन्हा दाखल झाला आहे. 2 आरोपी अटक केले आहेत. ते घटना झालेली मारहाण करणारे कुटुंबाला आणि कशाला भांडणं झाले ते काय सांगणार? येथील फिर्यादी. आणि तुर्तास या बातमीसह बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबायची. पाहत राहा NDTV मराठी.